मराठीत साऊथ हॉलिवूड सारखे थ्रिलर बनत नाही असं अजूनही वाटतं का? मग हा व्हिडिओ स्पेशली तुमच्यासाठी आहे. जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात स्वतःचाच खून होताना दिसला आणि काही दिवसांनी तेच ठिकाण खरं सापडलं तर लाईक देजावू. मुक्ता बर्वेचा असंभव याच विचित्र प्रश्नापासून सुरू होतो. मानसीला वारंवार एक भयानक स्वप्न पडतं. एका जुन्या हवेलीत तिच्यासारखी दिसणारी एक स्त्री मारली जाते. पण ट्विस्ट असा आहे की ती हवेली फक्त स्वप्नात नाहीये, ती खरंच अस्तित्वात असते. मग हा भूतकाळ आहे, पुनर्जन्म आहे की मानसीच्या मनात दडलेलं एक सत्य? मिस्ट्री, रोमांस, रिकार्नेशन, थ्रिलर असा हा वेगळाच प्रयोग आहे. एका खुनाची तीन लोक तीन वेगवेगळी स्टोरी सांगत असतील तर खरं कोण बोलत आहे? एका छोट्या गावात एक मर्डर होतो आणि त्यानंतर एक जर्नलिस्ट त्या प्रकाराच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करतो. पण प्रॉब्लेम अशी आहे की प्रत्येक माणूस त्याला एक वेगवेगळी कथा सांगतो. कोणाच्या मते माया विक्टिम आहे तर कोणाच्या मते तीच विलन आहे आणि प्रत्येक व्हर्जन मध्ये काहीतरी वेगळं सत्य दडलेलं आहे. या मूवी मध्ये किलर शोधण्यापेक्षा कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही हीच मिस्ट्री आहे. मूवीचं नाव आहे बोल बोल राणी. एखादं छोटंसं शांत गाव अचानक मुलांच्या मिस्टिरियस डेथमुळे हादरलं तर इन्स्पेक्टर मनोरमा एका छोट्या गावात घडणाऱ्या मुलांच्या हत्येच्या मालिकेचा तपास करायला येते. पण जसा तपास पुढे जातो तसं समोर येतं की ही फक्त एक मर्डर इन्व्हेस्टिगेशन नाही आहे. गावात अंधश्रद्धा, सत्ता, विश्वासघात आणि लपलेली रहस्य यांचं एक काळं जाळं आहे. आणि या सगळ्यांच्या मागे नेमकं काय दडलंय? मूवीचं नाव आहे सालबर्डी. कल्पना करा, तुमच्या बायकोला अचानक विचित्र त्रास होऊ लागला आहे आणि कुणीतरी सांगितलं तिच्यात एका मेलेल्या बाईचा आत्मा आहे. तर तुम्ही विश्वास कराल का? कुसुमचं मॅरिड लाईफ सुरुवातीला अगदी नॉर्मल असतं, पण अचानक तिला अनएक्सप्लेन फिजिकल आणि सायकोलॉजिकल एपिसोड्स येऊ लागतात. मग एका रिसर्चरला संशय येतो की ही आजारी नाहीये, कदाचित पजेस्ट आहे. आणि ज्याचा आत्मा तिच्यात असल्याचं सांगितलं जातं ती आहे सविता, तिच्याच नवऱ्याची जुनी प्रेमिका. पण खरी भीती इथे सुरू होत नाही. सविता खरंच आली आहे की या सगळ्यांमागे अजून काही मानवी सत्य दडलं आहे? हा असा सिनेमा आहे जिथे शेवटी एकच प्रश्न उरतो, भूत जास्त धोकादायक आहे की माणूस? मूवीचं नाव आहे सविता दामोदर परांजपे. तुमच्या बहिणीने सुसाईड केलं पण तुम्हाला खात्री आहे तिने आत्महत्या केलीच नाहीये आणि तपास करताना तुमची स्वतःची दृष्टी हळूहळू जायला लागली तर? ही मूवी दोन जुळ्या बहिणींची गोष्ट आहे. सायली प्रोग्रेसिव्ह ब्लाइंडनेसमुळे आत्महत्या करते, पण तिची बहीण सानिका या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही आणि तिच्या मृत्यूमागचं सत्य शोधायला निघते. पण इन्व्हेस्टिगेशन करताना तिला स्वतःलाच ब्लाइंडनेसचा धोका उद्भवतो. म्हणजे आता इन्व्हेस्टिगेटरकडे वेळ कमी तर आहे, दृष्टीही कमी आहे आणि समोरचं रहस्य दिवसेंदिवस गडद होत चाललं आहे. हा चित्रपट स्पॅनिश थ्रिलर जुलियाच आईचा मराठी अडॉप्शन आहे. मूवीचं नाव आहे अदृश्य. मग मित्रांनो, आहे ना खरंच जगा वेगळे प्रयोग, बट पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. कारण पुढच्या भागात आपण याहूनही अधिक भन्नाट मराठी मूवीज डिस्कवर करणार आहोत. त्यामुळे पार्ट 2 साठी फॉलो करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. सी या.